मराठा समाजासाठी मरायलाही तयार असल्याचं सांगताना मनोज जरांगे यांना मगाशी अश्रू अनावर झाले होते। आपण सगळ्यांनीच पाहिलं। आज सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगेंची भेट घेणार आहे। त्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिष्टमंडळासह अंतरवालीकडे रवाना झाले आहेत। मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 28 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। मात्र सरकारकडून मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही आणि त्यामुळे जरांगेंनी आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ते ठाम राहिलेले आहेत। त्यांनी रखरखत्या उन्हात उपोषण सुरू केलंय। आपण पाहिलं तसं संभाजीनगरमध्ये सध्याचं तापमान हे 32 अंश सेल्सिअसवर आहे आणि हे किमान 40 ते 45 अंशावर सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे। आणि तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या रखरखत्या उन्हामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे। ते आपल्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत। त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि आता आपण ज्या प्रतिक्रिया पाहिल्या आंदोलनकर्त्यांच्या मराठा समाजाच्या, त्यांचंही असं म्हणणं आहे की जर आमचा जो देव आहे, मनोज जरांगे पाटील यांना ते देव म्हणतायत, देव आहे तोच जर उपोषणाला बसलाय, तो जर इथे उन्हात बसतोय तर आम्ही घरी बसून काय करू, अशा भावना आपण त्यांच्या पाहिलेल्या आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या होत्या की 58 लाख कुणबी नोंदींची यादी आणि प्रमाणपत्र थांबणार नाही, हे लेखी द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। तसंच हैदराबाद गॅझेटचे प्रमाणपत्र थांबणार नाही, हे सुद्धा लिहून द्या, या काही मागण्या आपण मनोज जरांगे पाटील यांच्या पाहतोय। अधिकाऱ्यांना सूचना देण्याचं प्रमाणपत्र द्या, अशी त्यांची मागणी होती। सातारा संस्थांचा GR काढा, असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। आंदोलनातील गुन्हे मागे घ्या आणि त्यातील कलम कमी करा, अशी एक मागणी मनोज जरांगे यांनी केली होती। मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा, अशी सुद्धा मागणी त्यांची होती। सारथी बंदच्या योजना पुन्हा सुरू करा, अशी मागणी जरांगे पाटील यांची होती। 58 लाख कुणबी नोंदींची यादी आणि प्रमाणपत्र थांबणार नाही, हे लेखी द्या, या काही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आपण पाहिल्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हामध्ये बसून आमरण उपोषण सुरू केलंय। मराठा समाजासाठी मरायलाही तयार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या भेटीसाठी येत आहेत शिष्टमंडळासह, ते अंतरवालीकडे रवाना झालेले आहेत। राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी 28 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। मात्र सरकारकडून मागण्यांच्या संदर्भात कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाही, तर त्यामुळे जरांगे आपल्या उपोषणावर बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहिली। ते असं म्हणतायत की त्यांच्याकडे जो आता ड्राफ्ट आहे, तो ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना दाखवल्यानंतर तो त्यांना पटेल आणि ते उपोषण मागे घेतील, अशी आशा, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। मात्र आता या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्या ड्राफ्टवर मनोज जरांगे पाटील यांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची आपण दृश्य पाहतोय संभाजीनगरमधून। मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात बसून उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे। तर काही वेळापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली होती, ती प्रतिक्रिया काय आहे पाहूया। विनंती केली आणि त्यांच्या मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर आवश्यकची जी कार्यवाही करायची त्याचं एक आम्ही पत्र मी तयार केलं, कारण त्याला थोडा वेळ लागतो। ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता त्यानं मी त्यांच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यासंदर्भात सरकार करीत असलेली कार्यवाही त्याच्या बाबतीतलं मी त्यांना ते माहिती देणार आहे। माझी अपेक्षा आहे की त्यातून त्यांचं समाधान होईल, अशी मला खात्री आहे। पण आता त्यांची प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच मला वाटतं या संदर्भात बोलता येईल। तर मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषण करतायत। आज सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अंतरवाली सराटीकडे जाणार आहे। तर आपण दुसरीकडे पाहतोय की कोल्हापुरातून दृश्य पाहतोय। तर शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आपण पाहतोय। कोल्हापूरची दुसऱ्या फ्रेममध्ये आपण दृश्य पाहतोय। एकीकडे आपण संभाजीनगरची दृश्य पाहतोय, तर दुसऱ्या फ्रेममध्ये कोल्हापूरहून आपण दृश्य पाहतोय। शाहू महाराज छत्रपती यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सपोर्ट, आधार दिलेला आहे, त्यांचा पाठिंबा दर्शवलेला आहे।
आता नेमकी काय भूमिका घेऊन आता कोल्हापुरात आंदोलन करतात ही आपण जाणून आज घेणार आहोत. आज स्वतः कोल्हापुरातील मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटणारे सर्वजण हे चेहरे आपल्याला दिसतात आणि ज्यामध्ये शाहू महाराज देखील आहेत. महाराज, एकीकडे हे आंदोलन आता सुरू आहे, जरांगेंनी तिसऱ्या चौथ्या वेळा आता हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय. मात्र तुम्ही देखील आता एक वेगळी मागणी घेताना पाहायला मिळते. काय बघताय या सगळ्या आंदोलन? शेवटी याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की जे शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जे आरक्षण दिलं होतं त्याचा पूर्ण विचार झाला पाहिजे आणि कोल्हापूर गॅझेटियरमध्ये काय होतं त्याचाही पूर्ण विचार झाला पाहिजे आणि तो विचार आधारे मराठ्यांना आरक्षण पूर्णपणे मिळालं पाहिजे. तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठ्यांसाठी ते आता आंदोलन करतायत असं वाटतं का? कारण तुम्ही कोल्हापूर गॅझेटियरचा देखील आता विषय करताय. मनोज जरांगे पाटील हे विसरले तसं वाटतं? नाही, सगळेच्या सगळे मराठ्यांच्यासाठी करतायत. तिथं हे सगळ्यांचं एकमत आहे. आधार कोणता देतात ते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी तो दिला, आपल्या दृष्टिकोनातून आपण इथला देणार. मनोज जरांगेंच्या या भूमिकेकडे कसं बघतं? कारण ते कोल्हापूर गॅझेटियरचा विषय त्या ठिकाणी काढतात. कोल्हापूर गॅझेटेडचा विषय पूर्वी त्यांनी काढला नाही, तो काढायला असावा. असला असतं बरं झालं असतं. आता ते काढणार आहेत. ही सगळं आंदोलन आता त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. कितपत यामध्ये देखील आता यश येईल वाटते आणि आता तुम्ही देखील ही मागणी आता कोल्हापूर गॅझेट ते सांगता येत नाही काय होईल ते, पण आपण आरक्षण मिळाल्याशिवाय आपली लढत चालूच राहणार. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे शाहू महाराज होते. कोल्हापुरात देखील आता हे गॅझेटियर जे आहे ते कोल्हापूर गॅझेटियर या ठिकाणी लागू करावं अशी मागणी जी आहे ती आजच्या या आंदोलनातून त्यांनी केलेली आहे. त्यामुळे निश्चित एकीकडे जरांगे पाटील यांची एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे कोल्हापूर गॅझेटियरचं त्या ठिकाणी मुद्दा आता उपस्थित केलेला आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने आता पुढे जाऊन यश मिळतं हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.